आम्ही आलो आहे एकदम घनदाट जंगलात. इथली नदी इथलं काय बेकार. आता हे पूर्ण झाड आहेत, पूर्ण एकदम टॉपची झाड आहेत. आम्हाला एकदम भीती वाटत आहे. भीती नाही वाटत आहे कारण की आम्हाला एक गाईड करणारे बाळूदादा आहे, त्याच्यानं काही भीती नाही वाटत आहे. हे जंगल आहे ना एकदम खास आहे. एकदम जंगलाच्या मधातून एक नदी चालली, तिथे मी आहो आणि आमचा अमितदा आहे. एकदम भारी वाटत होतं. आपल्या बघून थांबला. आम्हाला जेवढं पण जंगलात फिरवणार होते तेव्हा ते बाळूदादा हे जे झाड आहे कॅन्सरची दवाई बनवण्यासाठी युज केले जातात असे म्हणतात. हे झाड आहे दुब्बत्तीचं. आणि हा धबधबा इथला खास आहे ना, व्ह्यू पण इथं लगेच खास आहे. एवढं प्रसन्न वातावरण वाटत आहे इथे, बाप रे बाप, एकदम मजा येत आहे. अमितदा कसं वाटत आहे? हे आहेत इकडले कोकणातले वावर आणि हे छोटे छोटे वावर आहेत गुंटेवारीचे. या वावरात मस्तपैकी ते निवांतपणे भाताची शेती करतात. पण इकडे फणसाचं उत्पादन लय आहे ना, किती पण फणस येतात इकडे. आता आम्ही दोघांनी एकदम रॉयल एंट्री मारली. आमची गाडी उभीच होती, गाडीवर बसून आम्ही गेलो डायरेक्ट प्रसाददाराच्या मांगर मध्ये. इथे येऊन आम्ही नाश्ता केला. नाश्त्याला होतं चिकन आणि पाव. जे हे पाव होते ते वेंगुर्ल्याचे सर्वात फेमस पाव होते. आता आम्ही पोट भरून नाश्ता केला. आता आम्हाला रानाप उभं करायचं होतं. रानाप म्हणजे होते स्वयंपाक घर. बाहेर रावली तर हे ठोकूक बरं पडतात ना भीती त्याचा. मी असे मध्ये सांग ना, ए धरा मरे. हा दरवाजा एकदम जुना एस्थेटिक वाला. याच्यावर कीड चाललं होतं तर मी त्या बरसांच्या घासत आहो. आणि हा दरवाजा फणसाच्या झाडाचा एकदम मजबूत. दमटपणा आला. गोरा लगा 2 लाईट 2 लाईले.